नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे. परत एक नवीन बिझनेस आयडिया जी माझ्या मैत्रिणींना उपयोगीच पडेल. तर चला मग कुठेही वेळ न घालवता काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. चला. अर्धा किलो वजनी बरोबर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेत. स्वच्छ निवडून घ्यायचेत, चाळून घ्यायचेत आणि 3 ते 4दा चांगले चोळून चोळून धुवायचे आहेत. कारण रेशनच्या तांदळात थोडी घाण असायची शक्यता असते. चाळले असले, निवडले असले तरी 3दा ते 4दा स्वच्छ धुवायचेत, निथळायचेत. निथळून झाले की एक 4-5 तास फॅन खाली वाळवून घ्यायचे आहेत. कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्यायचेत. पूर्ण खडखडीत वाळले की दळून आणायचे आहेत. दळून आणल्यानंतर बारीक चाळणीनं चाळून घ्यायचेत. आणि आता हे असं स्वच्छ मस्त पांढरं शुभ्र पीठ 1 कप घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि आता पहिल्यांदा त्याच मापानं, ज्या मापानं तुम्ही पीठ घेणार, भले वाटी असू दे किंवा मी कप घेतला आहे, तर त्या कपाच्या मापानं 2 कप आपल्याला पाणी लागणार आहे. पहिल्यांदा पहिलं 1 कप पाणी घेतलं आहे. त्याच्यात काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालायचं आहे, मिक्स करायचं आहे, थोडं पाणी घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. असं केल्यानं गुठळ्या होत नाहीत पिठाच्या. असं करायचं. पहिला 1 कप अख्खा मी सगळं घातलेलं आहे पाणी आणि छान मिक्स केलं आहे. आता अजून 1 कप पाणी घेते आहे, मिक्स करायचं आहे. पाणी घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. असं आपण करत 2 कप, 1 कप तांदळाचं पीठ असेल तर 2 कप पाणी घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आज इथं बघणार आहोत की आपण घावन आणि चटणी याचा बिझनेस कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत. घावन जेव्हा करणार तर घावनाचं पीठ हे अतिशय पातळ असतं. आता हे पातळ, हे बघा कन्सिस्टन्सी एवढी पातळ पाहिजे. बरोबर 2 कप पाणी घातलं आहे. 10 मिनटात हे बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत. एका कढईत 1 चमचा तेल, 1/4 कप कच्चे दाणे घातलेले आहेत. एक 2-3 मिनटं दाणे भाजून घ्यायचेत. त्यानंतर 2 मिरच्या घातलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, त्या 2 ते 3 मिनटं परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि आपले दाणे छान गुलाबीसर व्हायला पाहिजेत. थोडंसं आल्याचा तुकडा घातला आहे लहान मी. छान गुलाबीसर झालं की आपण काय करायचं आहे, यामध्ये 2 चमचे डाळं घालायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. एक छोटंसं चिंचेचं बुटूक घातलेलं आहे मी. आता पूर्ण गार झालं की आपल्याला मिक्सरवरनं काढायचं आहे. आता पूर्ण गार आपलं झालं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि 1 कप ओलं खोबरं घातलेलं आहे. मिक्सरवरनं फिरवायचं आहे. तसंच एकदा फिरवा. त्यानंतर पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान मस्त चटणी आपण तयार करून घेतलेली आहे. आता याला आपण फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी 2 चमचे तेल घातलं आहे. तेल छान चांगलं तापलं की त्यामध्ये 1 लहान चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा आहे आणि 1/2 चमचा हिंग घालायचा आहे आणि अशी खमंग फोडणी द्यायची आहे. तुम्ही जर घरी खाणार असाल तर या फोडणीमध्ये लाल मिरची, उडीद डाळ घातली तरी चालेल. बिझनेस पर्पजसाठी आपण इथं एवढीच फोडणी केलेली आहे. यात कोथिंबीर पण घातलेली नाही, बिझनेस पर्पजसाठी. जर तुम्हाला घरी खायचं असेल तर तुम्ही कोथिंबीर वापरू शकता. आता आपण काय करणार आहोत, घावन घालायचे आहेत. घावन घालायच्या आधी तवा तापायला ठेवायचा आहे. पीठ सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तवा चांगला तापला की त्याला तेल लावून घ्यायचं आहे. मी कांदा घेतला होता आणि कांद्याला सुरीत हे घालून तेल लावले. तुम्ही ब्रश असेल तर ब्रशचा वापर करा. पण बिडाचा जरी तवा असला किंवा नॉनस्टिक कुठलाही तवा असला तरी आपल्याला तेल लावणं गरजेचं आहे. कारण घावन हे पातळ असतं, त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं नॉनस्टिक तवा वापरला तरी आपली घावन चिकटतात. म्हणून नॉनस्टिक तवा जरी असला आणि बिडाचा जरी तवा असला तरी घावन घालायच्या आधी तेल लावायचं. महत्त्वाची टीप, तवा चांगला तापला पाहिजे, मग तेल लावायचं आहे आणि मग घावन
सोडायचे आहेत. घावन व्यवस्थित भाजली गेली की मग सुरीनं कडेनं सुट्टी होतात का बघायचं. सुट्टी झाली की लगेच पलटवायची आणि तिकडनं सुद्धा एक 2 ते 3 भाजून घ्यायची. घावन नेहमी कडेनं घालायला सुरुवात करायची आणि मग मध्ये यायचं. खूप जाड घावन घालायची नाहीत. आता हे बघा आणि तवा सगळीकडनं फिरवून घ्यायचा. अशी सुट्टी झाली की मग आपण घावन उलटवायचं. 2 ते 3 तिकडनं छान भाजायचं आणि एकाच चाळणीवर सगळी घावन काढायची. खूप सुंदर घावन होतात आणि दर वेळेला घावन घालताना पीठ हलवून घ्यायचं. थोडं घट्ट वाटलं तर थोडं परत पाणी घालायचं. जाड घावन अजिबात घालायची नाहीत, नाहीतर ती कच्ची राहतात. अशा प्रकारे आपण सगळी घावन करून घेतलेली आहेत आणि चटणी आणि 4 घावन असं तुम्ही देऊ शकता तुमच्या प्लेटला. घावनाचे प्रकार वेगवेगळे करायचे म्हणजे खाणाऱ्याला पण बरं वाटतं आणि चटणी थोडी तिखट असेल तर तुमच्या प्लेटला एक मस्त म्हणजे किंवा तो एक पदार्थ खायला एक छान मजा येते. अशी आपली मस्त सुंदर चटणी आणि घावन तयार झालेलं आहे. एवढी मऊ लुसलुशीत घावन आपली तयार झालेली आहेत. उघडून दाखवते हे बघा. चिकटत तर अजिबात नाहीत, म्हणून तुम्ही एकावर एक अशी घावणं करायचीत आणि तुमचा स्टॉल असेल किंवा काय तर तिथं डब्यात भरून अशी घावणं घेऊन जाऊन नुसती चटणी आणि घावन ॲट अ टाईम तिथं विकायची आहेत. आता आपण दुसरा प्रकार नाचणीचा बघणार आहोत. तर नाचणीच्या घावणसाठी पण परत 1 कप मी नाचणीचं पीठ घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, 1 कप त्याच प्रमाणात पाणी घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. असं पहिलं पूर्ण 1 कप आपण घालून घेणार आहोत. आता नाचणीच्या पिठाला किंवा नाचणीच्या घावनाला पाणी थोडं जास्त लागतं. आपण तांदळाच्या ह्याला बघितलं की एकाला 2 कप पाणी लागलं आहे, तर इथं एकाला 3 कप पाणी लागतं नाचणीच्या घावनला. हे दुसरा कप मी घालते आहे, दुसरा कप घालते, हलवते. असं आपल्याला 3 कप पाणी लागणार आहे. आणि घावन घालायची पद्धत जसं आपण तांदळाचं घावन घातलं तसंच घालायचं आहे. तवा चांगला तापला पाहिजे, तेल लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक घावन घालताना पीठ हलवून घ्यायचं आहे. ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचं घावन कधीच बिघडणार नाही. नाहीतर खूपदा नॉनस्टिकलासुद्धा घावन चिकटतं बघा. तर ते का चिकटतं तर तुमचा तवा तापलेला नसतो म्हणून घावन चिकटतं. आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घावन करून विकू शकता. अतिशय सुंदर बिझनेस आहे. मी बघितलेलं आहे की बॉम्बेत एक काका आहेत की ते असे वेगवेगळ्या प्रकारचे घावन करतात. ज्वारीचं घावन, नाचणी, तांदूळ आणि याच्यात थोड्याशा भाज्या घालून व्हेज घावनसुद्धा ते करून विकतात. फक्त घावन आणि चटणी यावर त्यांनी खूप मोठा बिझनेस केलेला आहे. सकाळी डबे डबे भरून असे घावन 4 प्रकारचे घेऊन येतात. चटणी, घावन आणि त्याबरोबर पोहे आणि उपीटसुद्धा ते करतात. तर तुम्हाला एखादा स्टॉल किंवा गर्दीच्या ठिकाणी असं जर काही करायचं असेल तर घावन, चटणी, पोहे, उपीट आणि शिरा एवढ्याच ह्याच्यात तुम्ही खूप चांगला पैसा मिळवू शकता. आता ही पण अशी सगळी पहिल्यांदा चाळणीवर काढायचे, गार झाले की घड्या घालून डब्यात भरून घेऊन जायचं आहे. किती सुंदर घावन दिसते बघा. अप्रतिम घावन होतात. चटणीसुद्धा सुंदर होती. तुम्हाला जर कॉस्टिंग की तेवढे तुम्हाला पैसे मिळणार असतील तर तुम्ही इथं कोथिंबीर घातली तरी चालू शकते. हे बघा, आहा हा, सेम तांदळाच्या घावनासारखंच किती जाळी पडली आहे बघा. 1 नंबर परफेक्ट रेसिपी आहे तुम्हाला बिझनेस करण्यासाठी. आता आपण कॉस्टिंग बघणार आणि आजची मला आवडणारी कमेंट ही आहे बघा. मग आता ही घावणं आपण आज बघितला व्हिडिओ, तर ही घावणं आहेत ना, तर मी बघितलं आहे बॉम्बेला ना एक जण आहेत ते अशीच एक 3-4 प्रकारची घावणं करतात आणि चटणी एकच सगळी असती आणि त्याच्याबरोबर पोहे, उपीट, शिरा एवढंच ते घेऊन तिथं एक स्टॉल ते लावतात. तर तुम्ही काय करू शकता तर नुसती घरातनं घावणं करून द्यायची किंवा
जिथं गर्दीची ठिकाणं आहेत, म्हणजे आता मंदिर असेल तुमच्या गावात कुठलं मोठं, किंवा रेल्वे स्टेशन आहे, स्टँड आहे, जे ज्यांना खरंच एखादा बिझनेस करायचा आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही तो छोटासा स्टॉल लावू शकता. ज्यांना काहीच नाही, मला बाहेर नाही पडायचं आहे, तर घरातनं तुम्ही अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची घावणं करून टेक अवे करू शकता. किंवा अजून काय करायचं आहे की जी तुम्ही 4 घावणं आणि चटणी आपण देणार, तर ती काय करायचीत आपण, एक छान पिशवी घ्यायची आहे, प्लॅस्टिकची पिशवी, त्याच्यात 4 घावन, चटणीची पिशवी अशी सील करून तुम्ही शेजारी एखाद्या दुकानात, एखादं तुमचं किराणा मालाचं दुकान असेल किंवा अजून कुठेही असं विकायला नेऊन देऊ शकता, किंवा घरातनं टेकावे करू शकता. चला मग कसा वाटला आजचा बिझनेस. तांदूळ, घावन आणि चटणी याचं कॉस्टिंग आपण बघणार आहोत. तांदळाची पिठी साधारण 15 रुपये खर्च धरला आहे. 15 रुपये एवढ्या स्वस्त तुम्हाला जर तांदूळ नाही मिळाला तरी काही काळजी करू नका, 20 रुपये पुढं मी एक्स्ट्रा इतर खर्च धरला आहे. म्हणजे तुम्हाला तांदूळ जर एक 20 रुपयानं मिळाला आणि 5 रुपये त्याचं दळणाचं, असं 25 रुपयाला तुम्हाला जर तांदूळ पिठी मिळाली तरी काही प्रॉब्लेम नाही. पुढं 20 रुपये एक्स्ट्रा मी धरलेला आहे. मीठ, गॅसचा खर्च 30 रुपये धरला आहे. 30 रुपये आपल्याला घावन हे करायला लागणार आहेत भाजण्यासाठी. मिरची, आता हा चटणीचा खर्च आहे. मिरची 1/4 कप दाणे घेतलेत कच्चे, 1/8 कप डाळं, 1 कप खोबरं, अर्धा चमचा साखर, मीठ, जिरे आणि चिंच, याचा साधारण 25 रुपये खर्च धरलेला आहे. आता 4 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, 1/4 चमचा हिंग, कढीपत्ता 10 रुपये धरला आहे. त्याच्या फोडणीसाठी साधारण हा सगळा खर्च 80 रुपये येतो. मी मगाशी तुम्हाला म्हणलं एक्स्ट्रा 20 रुपये इथं खर्च धरला आहे. 100 रुपये तुम्हाला या सगळ्याचा खर्च आलेला आहे असं आपण धरलं तरी अर्धा किलो तुमची 30 ते 32 घावणं तयार होतात. आता माझी 32 एक घावणं तयार झालेली आहेत. तव्याच्या आकारानुसार तुमची घावणं कमी जास्त होणार आहेत, त्यामुळं तवा घेताना हा मीडियम साईजचाच घ्या, खूप मोठा घेऊ नका. आता 4 घावणं आणि चटणी अशी तुम्ही तुमचा एरिया आणि ह्यानुसार त्याची कॉस्टिंग किंवा त्याचं प्राईस तुम्ही ठेवू शकता. 25 ते 30, 35 रुपयेपर्यंत तुम्ही ठेवू शकता. आता मी साधारण 25 ते 35 तुम्ही जर त्या प्लेटची किंमत ठेवली, आता साधारण 8 प्लेट आपल्या इथं तयार होणार आहेत. या प्रमाणात 8 प्लेटचे मी 30 रुपयानं धरलं तर 240 रुपये आपल्याला इथे मिळणार आहेत. 8 प्लेटचे 240मधनं 100 रुपये तुमचा खर्च झाला तरी 140 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यामुळं हा बिझनेस अतिशय खरंच खूप कमी याच्यात कष्टात जास्त पैसे मिळवून देणारा आहे. आता हा झाला आपला तांदळाच्या घावणाचा. आता सेम सगळा खर्च असाच असणार आहे, फक्त इथं तुम्हाला तांदूळ पिठीच्या ऐवजी तुम्हाला नाचणीचं पीठ इथं घ्यावं लागेल. नाचणी साधारण पीठ जरी तुम्ही आणलं तरी 40 ते 50 रुपये किलो अशा पद्धतीत तुम्हाला मिळेल. मी अगदी 50 रुपये किलो जरी धरली तरी 25 रुपये, म्हणजे त्याचा पण खर्च हा साधारण हा असाच येणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले तर लगेच तुम्हाला मिळतील. आणि आता काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.